उद्धव साहेब येतील, कधी येत नव्हता, आलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर या ठिकाणी लाखोच्या संख्येने अनुयायी आलेले आहेत. यामध्ये जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं मोमेंट, चळवळ जी घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये भक्कमपणे रुजवण्याचं काम जे गीतकार लोकशाहीर करतात, त्यापैकीच एक महाराष्ट्रातलं दिग्गज आणि तगडं नाव म्हणजे आनंद शिंदे, ज्यांच्या प्रबोधनातून, ज्यांच्या जनजागृतीतून, ज्यांच्या गीतातून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला मोठी ताकद, ऊर्जा आणि प्रेरणा सातत्याने मिळत राहिली. काय सांगाल? महामानवाला, आपल्या उद्धारकर्त्याला आपण अभिवादन केलंय आणि दरवर्षी आम्ही पाहतो की तुम्ही न चुकता या ठिकाणी येता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होता. काय भावना आहेत आपल्या? बाबासाहेब जर नसते तर कुणी खासदारही नसता, आमदारही नसता, वकीलही नसता, डॉक्टरही नसता आणि मी गायकही नसतो. बाबासाहेबांमुळेच आपला उद्धार झालेला आहे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मीच नाही, संपूर्ण समाज नतमस्तक होण्यासाठी, बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतो. आणि माझी एक इच्छा आहे, माझीच नव्हे तर संपूर्ण समाजाची इच्छा आहे, चैत्यभूमी हे दादर स्टेशनला नाव आलं पाहिजे. दादर स्टेशन हे कोणत्या हुतात्म्याचं नाव नाहीये. दादर हे गाव कुठलं तर गावाचं नाव आहे. या ठिकाणी छोटंसं गाव होतं, त्या गावाचं नाव हे दादर आहे. आणि म्हणून ते बदलायला काय हरकत नाही. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शहरांची नावं बदली केली. ह्या जिथं आमचा हक्क आहे, अधिकार आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी आहेत. बाबासाहेब या ठिकाणी असल्या कारणानं संपूर्ण समाज आहे. तर सर्वांना कळलं पाहिजे की आम्ही चैत्यभूमीला चाललोय, ना की दादरला चाललोय. आणि म्हणून दादरचं नाव हे चैत्यभूमी झालं पाहिजे. आणि नुसत्या मेट्रोचंच नाही, मेट्रोला आम्ही नाव देऊ म्हणतात, पण नुसत्या मेट्रोलाच नाही, मेट्रोलाही नाव द्या चैत्यभूमी. मेट्रो स्टेशनला आणि दादर स्टेशनलाही नाव दिलं पाहिजे चैत्यभूमी. सर, मला सांगा की आताच आपण 26 नोव्हेंबरला संविधान गौरव दिन साजरा केला, 14 एप्रिलला आपण आंबेडकर जयंती साजरी करतो, 14 ऑक्टोबरला आपण दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. वर्षभरातले काही उपक्रम वगळता 365 दिवसामध्ये बाबासाहेबांची चळवळ अधिक ताकदवान आणि बाबासाहेबांना अपेक्षित अशी बहुजन विचारांची, बहुजन महापुरुषांची चळवळ गतिमान होण्यासाठी काय आपलं या ठिकाणी आव्हान असणार आहे जनतेला? कशा पद्धतीने कृतीशील उपक्रम राबवले पाहिजेत?